आहे की 2014 ते 19 काळात बनवारीलाल ट्रस्टला दिलेले आहे त्यांच्या ट्रस्टला विद्याभवनला, त्यामध्ये महावितरणची पण जागा होती, त्याच्यामध्ये होतात आणि गृह विभागाची देखील 5 एकर जागा, अशी 20 एकर जागा जी आहे बनवारीलाल ट्रस्टला कवडीमोल किमती दिली आणि तो भ्रष्टाचार केला असं अनेक गोष्टी म्हणतात. भारतीय विद्याभवन ही जे ट्रस्ट आहे सर्व मंडळाच्या अध्यक्षांना संपूर्ण समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता अत्यंत देशातलं सर्वोच्च शिक्षण देणारी एक महत्त्वाची संस्था आहे आणि त्या संस्थेने त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत आणि त्यामुळं आपल्या सरकारने त्यावेळी ही जागा देताना हा विचार केला आहे की विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता जी नवीन आपली जे सुशिक्षित पिढी आणि CBSE कॉलेज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे शिक्षण संस्था आहे ती अत्यंत महत्त्वाची शिक्षण संस्था देशातली या राज्यातली आहे आणि त्यामुळं या राज्यातला जर इतिहास काढला ना, या राज्यातला इतिहास काढला ना, मला तर केवळ टीका करायची नाही आहे, अक्षरशः जमिनी लुटून टाकल्या आहे, अक्षरशः जमिनी लुटून टाकल्या आहेत, तितका रेकॉर्ड आमच्याकडे आहे. पण आम्हाला कुणावर टीका करायची नाही आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने त्या काळामध्ये घेतलेला निर्णय योग्य होता. त्या काळामध्ये जो निर्णय घेतला तो या समाजाकरता, सुशिक्षित भारताकरता, येणाऱ्या पिढीकरता आणि उच्च शिक्षणाकरता महत्त्वाचा होता आणि म्हणून तो निर्णय घेतला. असे हजारो निर्णय या महाराष्ट्रात झाले आहे. काँग्रेसवाल्यांनी त्याच्या चिराचपाट्यांनी लाखोच्या करोडोच्या जागा त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्थेला घेतल्या. आपल्या स्वतःच्या शिक्षण संस्थेला लाखो करोडोच्या, हजारो करोडोच्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी त्या काळात लाटल्या आणि देवेंद्र फडणवीसांचे कुठलंही नाव बघा त्या ट्रस्टमध्ये नाही आहे. ही ट्रस्ट त्याच्या मालकीची नाही आहे. मी त्या ट्रस्टमध्ये नाही आहे. बनवारीलालजी पुरोहित आणि ज्या पद्धतीने बनवारीलाल पुरोहित त्या ट्रस्टचे अत्यंत म्हणजे असा एक बनवारीलाल पुरोहितांचं आयुष्य आहे, निष्कलंक आयुष्य आहे. कधी कुणाचा एक टाचणीभरही म्हणजे डाग त्यांच्या कपड्यावर नाही आहे. इतकी निष्कलंक चांगली संस्था भारतीय विद्याभवनला ती जागा दिलेली आहे. त्यामुळं कुठल्याही पद्धतीचे हे अनिल गोटेसारखे आरोप हे त्या ठिकाणी ते लोक करत राहतील. पण आम्ही घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे आणि तो निर्णय समाजाकरता, गरीब माणसाच्या शिक्षणाकरता घेतलेला आहे असं मला वाटतं. मंत्री केलं गेलं त्यामुळे अजित पवारांना झोप येत नाही असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतांनी ऐकणं बंद केलं, महाराष्ट्राने ऐकणं बंद केलं आणि मलाही संजय राऊताचं काही ऐकू येत नाही. साहेब राहुल गांधी